नमस्कार मंडळी, आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे, तर त्यासाठी मी प्रसादाचा शिरा बनवतीये। तर आपण साहित्य पाहूयात। हे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, ही 1 वाटी साखर आहे आणि हे 1 वाटी तूप आहे। ह्याचं प्रमाण मी समान ठेवलेलं आहे। ही 1 केळी आणि ह्याच्या डबल मी घेतलेला आहे दूध, म्हणजे हे 2 वाटी दूध घेतलेलं आहे। काजू बदाम मी हे तुपामध्ये तळून घेतलेलं आहे आणि हे विलायची पावडर। चला आपण प्रसादाचा शिरा बनवायला सुरुवात करूया। ही आपली कढई आता गरम झालेली आहे। आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी तूप टाकून घेऊया। त्यामध्ये आपण तुपामध्ये 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। त्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। गॅस मी कमी करते। आता याला एक 5 ते 10 मिनिटं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। रवा हा चांगला भाजलेला आहे बघा। ह्याला असा पिंक कलर मध्ये यायला पाहिजे कलर। आता आपण ह्याच्यामध्ये 1 केळी टाकणार आहोत कापून। ह्याला पण व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये ही केळी पूर्णपणे वितळून जाईल एवढं आपण त्याला स्मॅश करून घ्यायचंय। 1 केळी टाकून घेतली मी। त्याला पण व्यवस्थित हलवायचे, पूर्णपणे वितळून जाईल असं आपण ह्याला हलवत राहायचे। आता हे बघा पूर्ण कलर असा चेंज झालेला आहे आणि केळी पण पूर्ण वितळून गेलेली आहे, ह्याच्यामध्ये स्मॅश झालेली आहे। मग लगेच आपण काय करायचंय, काजू बदाम मी तळून घेतले होते तुपातले, ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। आणि ह्याला पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय। ह्याला जास्त परतायची गरज नाही, ऑलरेडी आपण भाजून घेतलं होतं तुपामध्ये। हे फक्त 1 मिनिट असं हलवत राहायचंय, त्याच्या चांगलं मिक्स होईल ते। आता हे बघा, हे झालेलं आहे व्यवस्थित परतून। आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकूया आणि दूध नेहमी गरम टाकायचे, गरम करून। तर ह्याच्यामध्ये आपण 2 वाटी जे दूध घेतलं होतं ते टाकूया। आता हे आपलं झालेलं आहे दूध वगैरे टाकून व्यवस्थित परतून। शेवटी काय करायचं, शेवटी विलायची पावडर ह्याच्यावरती टाकायची आहे। विलायची पावडर टाकून घेते, म्हणजे शेवटी टाकल्यावरती विलायचीचा सुगंध त्याच्यामध्ये राहतो। मध्ये आधी न टाकता शेवटी टाकायचे। ह्याला पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि ह्याच्यानंतर मग आपण साखर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये 1 वाटी। साखर पण टाकून घेते। आता हे सगळं मिक्स व्यवस्थित करायचे 5 मिनिटं। व्यवस्थित मिक्स झालं की मग झाकण लावून 1-2 मिनिटं आपण त्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे।
मस्त असा खुशखुशीत झालेला आहे बघा, कारण की दूध एकदम गरम होतं. तर ते टाकल्यावरती असे दाणे दाणे असे वेगळे होतात रव्याचे. गरम किंवा कोमट असं तुम्ही दूध पण थंड टाकायचं नाही त्याच्यामध्ये. गरम किंवा कोमट टाकू शकता दूध. आता हे साखरेचं पाणी सुटते त्याच्यामध्ये. तर आता आपण काय करूया, ह्याला 1-2 मिनिटं झाकण लावून ठेवूया. 2 मिनिटं ह्याला. 1-2 मिनिटांनी आपण ह्याला बघूया कसा होतो शिरा. मी आता हे झाकण काढून पाहते. वा, मस्त शिजलाय शिरा. छानच, वास पण खूपच छान येतोय. बाप्पाला नक्की आवडेल. तुम्ही हा नक्की घरी ट्राय करा. आता एका बाउल मध्ये मी हे काढून घेते आणि एकदम खुसखुशीत पण झालाय बघा. एकदम कलरही त्याला मस्त आलाय. गॅस बंद करते आता मी आणि एका आपण छोट्याशा वाटीमध्ये किंवा प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया ह्या शिऱ्याला.